सर्व स्वामी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन त्यांची सर्व स्वप्ने ही सत्यात उतरवत आणि ते सदैव आनंदी राहोत अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ह्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जर माझे नाव तुझ्या ओठी असेल तर तुला काहीच कमी मी पडू देणार नाही। माझे स्मरण तू करत राहा। तू देवाकडे जेव्हा पाठ फिरवतो तेव्हा तू कोणतेही काम चुकीचे करता कामा नये बाळा। तू मेहनत कर, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जग, कारण गेलेली वेळ परत कधी येत नाही लेकरा। येणारी वेळ कशी असेल हे सुद्धा सांगता येत नाही। तू कायम लक्षात ठेव बाळा, माणूस स्वतः त्याच्या नशिबाचा निर्माता असतो। तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। जसे तू कर्म करशील तसेच नशीब पुढे तुला भोगावे लागतील। चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस, डोकं शांत ठेव, नाहीतर आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय चुकण्याची दाट शक्यता आहे बाळा। नेहमी लक्षात ठेव, स्वामी आपल्याकडून जी काही घेत असतो त्यापेक्षा कित्येक पटीने तो आपल्याला परत देत असतो। त्यामुळे जे मिळालं आहे त्याबद्दल तू कृतज्ञ राहा आणि जे नाही मिळालं त्यासाठी थोडासा संयम ठेव। स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या प्रत्येक निर्णयावर तू आनंदी राहा, कारण मी जे देत नाही ते तुझ्यासाठी योग्य नाही। तुला असं वाटत असेल की मी एवढा देवदेव करतो, एवढी स्वामी भक्ती करतो, पण स्वामी मला कधीच दृष्टांत देत नाहीत, तर असं नाही बाळा। प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि योग्य वेळ आली की सर्व काही आपल्याला मिळत असते। त्यामुळे बाळा, तू निर्भय हो, निशंक हो आणि तुझे आयुष्य तू आनंदाने जग। देवाला तू हे सांगू नको की तुझे दुःख किती आहेत, त्या संकटांना सांग की तुझा देव किती मोठा आहे। माझ्या स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय स्वामी आई असे टाईप करा। स्वामी म्हणतात, बाळा, नातं कोणतंही असू दे, ते टिकण्याकरिता तू प्रयत्न कर। जेव्हा समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्या नात्याची तितकीच कदर असली पाहिजे। त्यामुळे असं नातं तू टिकवू नकोस ज्याची फक्त तुलाच गरज आहे, समोरच्याला नाही। नशिबाला कधीही वाईट म्हणू नको बाळा, कारण स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर यश मिळत असतो। आपल्या आयुष्याची लढाई तर आपल्यालाच लढावी लागते। त्यामुळे तू हारून जाऊ नकोस। माझे नामस्मरण कर, माझे नाव तुझ्या ओठी असू दे आणि प्रत्येक क्षण तू पावलोपावली एक एक पाऊल खंबीरपणे टाकत राहा आणि आलेल्या संकटांचा सामना करत राहा। बघ, तू नक्कीच तुझ्या आयुष्यात यशस्वी होशील। ज्या लोकांनी तुला निराश केलं आहे बाळा, त्यांना तू दोष देत बसू नको। तू स्वतःला दोष दे, कारण तू त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवली होतीस, त्यांच्यावरती तू विश्वास ठेवला होता। पण बाळा, आता तू ही चूक सुधारू शकतो। कितीही अपयश आले तरी हार न मानण्याची सवय तू ठेव, कारण कोणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नसतो बाळा। त्यामुळे तू प्रयत्न करत राहा। तुझा जर प्रयत्न करण्याचा मार्ग जर चांगला असेल, हेतू जर स्पष्ट असेल, तर तुला कोणतीच गोष्ट अशक्य असे नाही। माझ्यावरती तू विश्वास ठेव आणि तुझे सत्कर्म तू करत राहा। सहमत असाल तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा। स्वामी म्हणतात, बाळा, तू तुझे कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता, कारण कर्म करणं हे तुझं प्रथम कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे। जग काहीही म्हणत असतं बाळा, जग नाव ठेवायला येत असतं, पोसायला नाही। त्यामुळे तू योग्य मार्गाने कर्म कर। तुझं मन काय म्हणत आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडे आहेत बाळा। आपण ज्याला जास्त खत पाणी घालू ते जोरात वाढणार। सुख आणि समाधान स्वामींच्या नामस्मरणात आहे। त्यामुळे स्वामी नाव घे आणि कायम सुखी राहा। फक्त तू सत्कर्म कर आणि माझे नाव तू तुझ्या ओठी असू दे। बघ,
तू आणि तुझे कुटुंबीय सदैव कायम आनंदी जीवन जगाल. कायम एक लक्ष ठेवा बाळा, गंगेत तीच पापे धुतली जातात जी चुकून झालेली असतात. त्यामुळे तू जाणून बुजून परत परत त्याच चुका करू नकोस. आतापर्यंत ज्या चुका तू केल्या आहेस, जा आता त्या मी माफ केल्या आहेत, पण त्याच चुकांची पुनरावृत्ती होता कामा नये. बाळा, तुझी कदर कोणी करत नाही अशा लोकांशी तू दूर राहिलेलाच बरा आहेस. तुझ्या अस्तित्वाला किंमत देतात. आयुष्यात जिंकायचं की हरायचं आपल्या विचारांवर अवलंबून आहे बाळा. त्यामुळे तू सदैव सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा संघर्षाची तयारी तू कर. जर तुम्हाला उंच उडायचं असेल बाळा, तर तुम्हाला थोडं खाली यावंच लागेल, 2 पावले माघार घ्यावीच लागेल. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही संकटांना घाबरला आहात, पण असं नाही बाळा. ज्या गोष्टीची भीती वाटते ही गोष्ट तुम्ही करा, तुमची भीती कायमची निघून जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी काळजी करणे तू थांबव, कारण लवकरच तुला नवीन संधीचा लाभ होणार आहे. तुमचे मन नेहमी निर्मळ ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहा. कोणी तुम्हाला कितीही फसवले तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बाळा, प्रामाणिक माणसाची स्वामी कधीच साथ सोडत नाहीत. कोणतेही सकारात्मक विचारांना कुठल्याही प्रकारचं विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कुठलीच कितीही महागाची औषधं असू द्या ती वाचू शकत नाही. त्यामुळे आपले सर्व आयुष्य चांगलेच होणार आहे असे मनात धरून चला आणि पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहा. सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, माणूस म्हटला की त्याच्याकडून चूक हे होतच असते. रस्ता चुकणे हे चुकीचे नसते. मनुष्याकडून चुका होणारच. जेवढे तू गमावला आहेस बाळा, त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे. फक्त तू धीर ठेव, संयम ठेव. तुझे पण चांगले दिवस नक्कीच येणार आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव लेकरा, की तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. प्रत्येक ठिकाणी शक्तीचा वापर केलाच पाहिजे असे नाही. जिथे आपली शक्ती कामाला येत नाही तिथे आपल्या बुद्धीचा वापर करून स्वतःचा वेळ आणि आयुष्य आपण बदलायला हवे आणि आनंदी जीवन जगायला हवे. बदल आपण करायला पाहिजे. जो कोणी स्वामी माऊलींची भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जे काही सेवा करतो, ते सर्व स्वामींच्या इच्छेने होत असते. स्वामींची इच्छा असेल तरच आपली भक्ती स्वामींपर्यंत पोहोचते. भक्तांनो, जर तुम्हाला अक्कलकोटला जाता नाही आलं तर तुम्ही हताश होऊ नका, निराश होऊ नका. तुमच्या घराजवळ स्वामींचे मठ असेल किंवा नसेल, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की स्वामींच्या पादुका आम्हाला डोकं टेकवायला नाही, तर तुम्ही अशा वेळी काळजी करू नका. फक्त तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी स्वामी माऊलींचे नाव घ्या आणि आपले निशंक स्वामींवरती ठेवा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. आपल्याला अशक्य अशी वाटणारी सर्व गोष्टी स्वामी माऊली पूर्ण करतात. आपली वाटणारी सर्वच आपली नसतात बाळा. म्हणून डोकं टेकवण्याकरिता योग्य पाय आपल्याला पाहिजे असतं. रडण्याकरिता योग्य खांदा निवडा आणि डोकं टेकवण्याकरिता योग्य पाय. तर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. बाळा, कोणतेही कार्य करताना तुम्ही घाबरत असाल तर तो खरोखरच तुमचे कार्य कष्टाने भरले आहे आणि ते तुम्हाला आनंद आणि यश प्राप्ती देणार आहे. जे तुमच्यासाठी बनले आहे ते तुमच्यासाठी येत आहे बाळा. फक्त माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, मोह पैशाचा नसावा, गर्व रूपाचा नसावा. बाळा, तू मोह माझ्या नावाचा कर, गर्व तू माझा कर. माझे नामस्मरण तू करत राहा. आयुष्यात तुला कधीच कशाचीही कमी पडणार नाही. तू धर्म करत राहा बाळा, कर्म चांगले करत राहा. कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.
कारण धर्म केल्याशिवाय मनुष्य देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, पण कर्म हे केल्यावर देव स्वतः तुम्हाला त्या गोष्टी न मागता सुद्धा देत असतो. जो व्यक्ती आपल्या जीवनात कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, अशी व्यक्ती लोकांना स्वतः देखील आवडत नाही आणि आम्हाला देखील आवडत नाही. त्यामुळे बाळा, तू तुझे कर्म चांगले कर आणि तू जेवढे होईल तेवढे आमचे नामस्मरण करत राहा. नामस्मरण करण्यासाठी तुला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही बाळा. ह्याची सुद्धा सोय मी तुला केलेली आहे, स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलद्वारे. तर क्षणाचाही विलंब न करता लगेच तू ह्या व्हिडिओला लाईक कर आणि स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलला सबस्क्राईब कर. बाजूची घंटी देखील तू दाबायला विसरू नकोस आणि हा व्हिडिओ स्वामी सेवकरांना, आप्तजनांना शेअर करायला देखील विसरू नको. स्वामी आई तूच माझी सर्व काही असे तुम्ही टाईप करायला विसरू नका आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. स्वामी भक्ती कधीच वाया जात नाही माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. त्यामुळे आपल्या पाठीशी एकमेव असणारी शक्ती म्हणजे आपण स्वामींवरती केलेली भक्ती. श्री स्वामी समर्थ.